हालीमध्ये एक नागपूरला नाही तर महाराष्ट्रामध्ये खूप चर्चित झालेलं आहे। मागील काय झालेलं आहे हे भरपूर प्रश्न आहे। काय तिथं घोळ झालेला आहे त्याच्या संदर्भात म्हणा की रोडाच्या संदर्भात म्हणा, आपण आपल्याला 2 टर्म 1.5% टर्म मिळणार आहे। आपण सरपंच उमेदवार ठाकरे साहेब काय सांगणार, आपण काय विकास करणार? ग्रामपंचायत बोकारा ही नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतमध्ये आमच्या ज्या जिल्हा परिषद सदस्य आहे कुंदाताई राऊत यांनी कुठलंच काम केलं नाही आणि म्हणून वेळोवेळी नवीन नवीन फंडे वापरून बीजेपीचं जे सरकार इथं स्थापन झालं होतं, बीजेपीचे जे सरपंच साहेब होते त्या लोकांवर दबाव यावा म्हणून ह्या वेळोवेळी ह्या घटना केल्या जातात। राहिला प्रश्न ग्रामपंचायतमध्ये आमच्या एवढ्या मोठ्या गावात 25,000 लोकवस्तीचं गाव आहे, या गावामध्ये ना PSC आहे ना स्मशानभूमी आहे। असं कुठलं महाराष्ट्रात गाव नसेल की ज्यामध्ये स्मशानभूमी नाही आहे आणि PSC सेंटर नाही आहे। आमच्या गावामध्ये कुठलीच व्यवस्था नाही आहे। अशा वेळी योग्य असा विकास आमचे माननीय आमदार मेघे साहेब करत असताना त्यात विघ्न यावेत एवढीच आमच्या अपोजिशनची इच्छा आहे। परंतु आम्ही हे सगळं मोडीत काढणार, गावाचा संतुलित विकास करणार, गावामध्ये स्मशानभूमी होणार, सुसज्ज स्मशानभूमी होणार, PSC सेंटर येणार, माननीय बावनकुळे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, माननीय मेघे साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। सर्व काही सुरळीत होणार, रोडचं काम सुरू आहे व्यवस्थित। परंतु काही भ्रष्ट जे लोक आहेत ज्यांनी भ्रष्टाचार करून ठेवला अगोदरच, ज्यांनी स्वतःच्या प्लॉटचे अजून टॅक्स लावले नाही कधीच, असे लोक मात्र हे कुंदाताई यांना हाताशी धरतात आणि त्या नेहमी वेळोवेळी अशा प्रकारचे आरोप आमच्या या ग्रामपंचायतीवर करत असतात। ठाकरे साहेब, मागचे जे सरपंच होते तुमच्याच पक्षाचे होते, त्या काळातही भ्रष्टाचार खूप मोठा झालेला, रोडाचा भ्रष्टाचार रोड नसून सुद्धा रोड दाखवण्यात आलेला पैसा खाल्लेला असा आरोप पण आहे, पेपरला आलेला आहे। आरोप करायला काही लागत नाही, आरोप माझ्यावर होऊ शकतात, उद्या तुमच्यावरही आरोप होऊ शकतात, परंतु आरोप करताना त्यात काही एव्हिडन्स द्यावे लागतात, ते एव्हिडन्स कोणाकडे नाही आहे। जिथं इथं रोड झाले तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीत येऊन पहा, आमच्या गावात येऊन पहा, माननीय मेघे साहेबांनी जेवढे फंड दिले सर्व रोड आता त्या रस्त्यावर झालेले आहेत। रोड झाले पण पाण्याची समस्या आता निर्माण झालेली आहे। पाण्याची समस्या जी आहे, महानगरपालिकेचं जे बिल होतं, करोडो रुपयाचं जे बिल होतं ते माननीय मेघे साहेबांनी आपल्या निधीतून पटवलेलं आहे। परंतु पूर्वीच्या काळात काय होतं की बिलच पटवलं जात नव्हतं, त्यामुळे महानगरपालिकेनं जे पाणी पुरवठा केला जात होता, जो पाणी पुरवठा केला जात होता त्यामध्ये कपात केली, हळूहळू कपात केली आणि त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झालं। परंतु आजच्या घडीमध्ये आमच्या ग्रामपंचायतला स्वतःचं असं जलशुद्धीकरण केंद्र सुरू झालेलं आहे, ते पूर्ण फोर्समध्ये अजून यायचं आहे। ज्या दिवशी पूर्ण फोर्समध्ये येईल त्या दिवशी आमच्या ग्रामपंचायतची पाण्याची समस्या पूर्णपणे समोर नसतं होईल। तुमच्या ग्रामपंचायतीने बाकी जे मागील लेआउट आहे, प्रायव्हेट लेआउट, यांना मोठी पाईपलाईन टाकलेली आहे, चुकीचं आहे हे सगळं, पुरावा आहे हे चुकीचं आहे सगळं। मोठी पाईपलाईन लहान पाईपलाईन नसते, जे शासनानं ठरवून दिलेलं जे प्रमाण आहे त्या प्रमाणामध्येच ती पाईपलाईन टाकली जाते। कुठलेही प्रमाण असं नसते की पाईपलाईन मोठ्या नवीन लेआउटला मोठी गावाला छोटी असं नसते। 25 वर्षापासून जिल्हा परिषद क्षेत्र त्यांच्याच हातात आहे आणि हा जो आरोप केला जातो की असा आहे आणि तसा आहे, की आता आमच्या गावामध्ये तिसऱ्यांदा जलशुद्धीकरण योजना जी आहे ती तिसऱ्यांदा आलेली आहे। मेघे साहेबांनी करोडो रुपये देऊन ही योजना कार्यान्वित केलेली आहे, परंतु जुनी पाईपलाईन कुठे जोडल्या गेली आहे त्यामुळे ते वारंवार फुटते आहे। अशा वेळी तिथं थोडासा प्रॉब्लेम निर्माण होतो। परंतु तुम्हाला ग्वाही देतो या सगळ्यासमोर, मी ज्या दिवशी सरपंच होईल त्या दिवसापासून पुढच्या काळामध्ये ही समस्या राहणार नाही, कारण मला गावातलं माहीत आहे, कुठल्या भागात काय समस्या हे पूर्णपणे माहीत आहे। काही लोक असे आमच्या इथे उभे राहणारे लोक असे आहे की आमच्या गावात राहतही नाही, फक्त जाऊन ते टाकळीसारख्या ठिकाणी राहतात आणि इथं मतदान करतात, आपलं मतं घ्यायला येतात, कारण त्यांच्याकडे राजकीय असं पाठबळ आहे। त्यांचे भाऊ म्हणा किंवा अजून कोणी हे सगळे मोठे मोठे ग्रामपंचायतमध्ये आपल्या जिल्हा परिषदेमध्ये सदस्य आहेत। दुसरा आला एक प्रश्न की असेही काही लोक उभे होतात की ज्यांना फक्त स्वतःच, त्यांना स्वतःची फॅमिली स्वतःच उभं राहायचं आहे। आमच्या पक्षात तसं नाही, मागच्या वेळी आमचे गोमाजी साहेबांना तिकीट दिली होती, आज ते मृत्यू पावले, कदाचित त्यांच्या घरच्यांना तिकीट दिली दुसरा पक्ष असतात, परंतु आमच्या पक्षाने काय केलं, माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला, सामान्य नोकरदार माणसाला, सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मला तिकीट दिली आणि मी त्यांचे हे ऋण फेडू शकणार नाही। साहेब, आता तुमच्या बोकारा ग्रामपंचायतमध्ये CEO होते जोशी साहेब,
त्यांच्या तुमच्याच रेजिममध्ये तुमच्याच याच्याने ते बनलेले होते, तरीही बाहेरचे जे ठेकेदार आहेत त्यांचं वर्चस्व होतं. दुसरी गोष्ट की तिथंच आहे जे रोडाचे कामं ते केलं बोलले, मला स्वतः ते बोलले, पण ते रोडाचे काम झाले नाही, म्हणून त्याच्या तबादला पण झालेला आहे. तुमच्याच मार्गदर्शन काय करावं यामध्ये आता ते प्रकरण जे आहे न्यायप्रविष्ट झालेलं आहे, त्यामध्ये माझ्यासारख्या माणसांनी बोलणं उचित नाही आहे. परंतु केव्हा मी त्या पदावर जाईल त्याचा समूळ असा अभ्यास करून मी स्वतः शासनाला पत्र लिहून याचा समूळ असा अभ्यास करून सखोल चौकशी करावी. जर कोणी दोषी असेल, कदाचित दोषी असेल, माझ्या पक्षात असो की अजून कोणत्या पक्षात असो, त्यात कुठली हयगय करू नये असं मी स्वतः पत्र लिहिलं. आणि मोठाही प्रश्न आहे टॅक्सचा. जे टॅक्स चोरीचा जो बोकाराला बहुत मोठा कलक लागलेला आहे, ते आपल्या रेजिममध्ये दूर करणार का? टॅक्स कारण चोरी 20 लोक तिथे फसलेले आहेत. टॅक्स चोरी 0 प्रमाणात होईल. टॅक्स चोरी कुठल्याही प्रमाणात होणार नाही. त्यासाठी नवीन जी प्रणाली आहे ती प्रणाली अवलंबली जाईल. लोकांकडून डायरेक्ट पैसे बँकेत, कुठलाही कॅशचा व्यवहार हा तिथं राहणार नाही. कुठलेही 1 रुपये तिथं कॅशचा व्यवहार मी ठेवणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आपण पाहत आहात आवाज जनता न्यूज चॅनल. रोकरा ग्रामपंचायतचे चुनाव लवकरात लवकर होणार आहे. आपण भावी सरपंच ठाकरे साहेबांना भेटलेलो आहोत, त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. धन्यवाद. आम्ही निवडून येणार यात कुठलीही शंका नाही.